जय गजानन माऊली. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी डॉक्टर प्रियल आज करते माझ्या क्लिनिकमध्ये छोटंसं लक्ष्मीपूजन. क्लिनिक टाकल्यापासून मी लक्ष्मीपूजन काय छोटीशी पूजासुद्धा मी क्लिनिकमध्ये केली नाही. दिवा लावून निघून जायचे दरवर्षी दिवाळीला. आणि क्लिनिकच अशा परिस्थितीत टाकलं होतं की तेव्हा मी कुठल्याच भानात नव्हते. डिप्रेशनचा एक शिकार होते. कॅन्सरसारख्या आजारासोबत झुंजत येत होते. कोर्टाने सगळ्याच पायऱ्या सगळ्याच चालू होत्या माझ्या चढणं. आणि अशा परिस्थितीत अगदी क्लिनिक मला असं वाटतं क्लिनिक मी चालू केलं माझ्या 3 महिन्यानंतर, म्हणजे कॅन्सर आजाराची ट्रीटमेंट घेतल्यानंतर 3 महिन्यातच मी क्लिनिक हे सुरू केलं होतं. आणि ह्याचं सगळं श्रेय माझ्या मित्रांना जातं. आणि जसं मला सक्षम बनवण्यात ह्या सगळ्यांचाच हातभार आहे, तसाच ह्या क्लिनिकचाही खूप हातभार आहे. माझा गेलेला कॉन्फिडन्स मला परत मिळवून देणं, माझं पोटेन्शियल मला किती आहे ह्या क्लिनिकने मला जाणीव करून दिली याची. त्याच्यामुळे आणि अजून एक होतं की माझ्या जी लक्ष्मी आहे, माझी छोटीशी माझी परी, तिच्या हातून मला हे लक्ष्मीपूजन करायचं होतं. कारण ती माझा जगण्याचा आधार आहे. तिच्यासाठी ही सगळी झुंज मी देऊ शकले आणि आयुष्याशी लढू शकले. पण ती सध्या बिझी आहे फटाके उडवण्यात. तिचे मित्र आलेले आहेत, माझे भाचे सगळे आले आहेत घरी. त्याच्यामुळे ती तर आता माझं ऐकायला पण तयार नाही आहे. आता 8 दिवस तिला काही बोलून पण उपयोग नाही आहे. सो मग मी छोटंसं एक पूजा मांडली. आणि पूजा कशी मांडतो, केवढी मांडतो ह्यापेक्षा तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी किती मिळते त्या छोट्याशा गोष्टीतून, ते महत्त्वाचं आहे. आणि खरंच मी ही छोटीशी पूजा केली आणि मला इतकी सकारात्मक ऊर्जा मिळाली. आणि क्लिनिकचं थोडंसं रिनोव्हेशन पण झालेलं आहे. तर एक छोटासा एक आनंद मी आज जपला आणि दिवाळी साजरी केली माझ्या क्लिनिकमध्ये. थँक्यू सो मच.